अरे तुला समजत नाही ज्याप्रमाणे लेणी अभ्यासणे व समजून घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे लेणी संवर्धन आणि संरक्षण करणं गरजेचं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणीवरती. अशोका वॉरियर तर्फे आणि कर्जत लेणी संवर्धक यांच्यातर्फे आज लेणी संवर्धक हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. लेणी संवर्धनमध्ये आपल्याला लेणीची साफसफाई, लेणीचा जाण्याचा मार्ग आहे तो साफ करणे, रस्ता मोकळा करणे, त्याचप्रमाणे रस्त्याला झाडे लावणे. चला तर मग लेणी संवर्धन करूया, लेणी संरक्षित करूया. झाली ओपनिंग. बघू शकतो कर्जत कोंढाणे बौद्ध लेणीवरती जे पर्यटक फिरायला येतात, आल्यानंतर ते बघा कशा प्रकारे इथे कचरा टाकून जात आहेत. हे बघा, हा कचरा ते आपल्या सोबत देखील घेऊन जाऊ शकतात, पण त्यांना या वास्तूची काही काळजी नाही आहे. ज्या बौद्ध लेण्या आहेत त्यांना या बौद्ध लेणीशी काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे इथे जे पर्यटक येतात ते असे कचरा करून जातात. ज्या ऐतिहासिक वारसा आहे, ज्या प्राचीन स्थळं आहेत, त्या ठिकाणी कोणी कचरा करू नये. या ठिकाणी जेव्हा जोरदार पाऊस पडतो, या ठिकाणी पाण्याचा खूप जोराचा फ्लो वाहतो. त्यामुळे इथे आपल्याला लेणीकडे येताना या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. सध्या पाऊस कमी असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो कमी आहे, म्हणून आपण इझिली लेणीकडे येऊ शकता. आपल्याला इथे वॉटर क्रॉसिंग पाहायला मिळत आहे. वॉटर क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये लहान लहान स्टॉल छान असलेले इथे पाहायला मिळत आहे. कोंढाणे लेणीचा ट्रॅक करताना आपल्याला पावसाळ्यामध्ये एक वेगळीच मज्जा येते. ट्रॅक करताना आपल्याला मध्ये मध्ये लहान लहान धबधबे पाहायला मिळतात. त्या धबधब्यांचा देखील आपल्याला आनंद घ्यायला मिळतो. लेणीच्या येथील या ठिकाणी आपण एक मोठा धबधबा पाहू शकतो. आज संडे असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी आहे. हे बघा, इथे देखील आपल्याला जोरदार पाऊस पडल्यानंतर वॉटर क्रॉसिंग करताना खूप काळजी घ्यायची आहे. पाऊस कमी झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा फ्लो आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला एक मोठा धबधबा पाहायला मिळत आहे. कोंढाणे बौद्ध लेणीवरती आपल्याला एक हाईट वॉटरफॉल पाहायला मिळतो. हे बघा, या ठिकाणी खूप छान असा एक धबधबा आहे. या ठिकाणी जास्त पर्यटक येत नाही. खूप जबरदस्त हा वॉटरफॉल आहे. खूप जणांना हा वॉटरफॉल माहीत सुद्धा नाही, त्यामुळे आपल्याला इथे कमी गर्दी पाहायला मिळत आहे.
नमो बुद्ध जय भीम. माझं नाव विकास धनवे, कर्जत लेणी संवर्धक. आम्ही इथले लोकल आहोत, नरेश जाधव. आणि दरवर्षी प्रमाणे सालाबाद प्रमाणे अशोका वॉरियर्स आणि कर्जत लेणी संवर्धक संघ आम्ही लेणीची कार्यशाळा घेतो, लेणी संवर्धनाची कार्यशाळा घेतो. त्यानिमित्त याही वर्षी आम्ही आलो. लेणीवर येताना लेणीवर चढण्यासाठी रस्ते बनवणे, झाडं लावणे अशी आपण कामं करतो. त्याप्रमाणे आपण लेणीवर येताना रस्ता बनवला, झाडं लावली. आता आपण इथे आलोत तर ही जी लेणी आहे, ही जी लेणी आहे ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातली लेणी आहे. सर्वात प्रथम सम्राट अशोकाच्या काळामध्ये लेणी बांधायला सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो भिक्खू संघ होता तो मोस्टली जंगलामध्ये राहायचा, झाडाच्या ढोलीमध्ये किंवा जे नॅचरल गुफा असतात त्या गुफेमध्ये राहायचा. त्या कारण का विनय पिटकामध्ये बुद्धांनी तसं लिहून ठेवलेलं की जो मॉन्क्स असतो तो भौतिक म्हणजे लोकवस्तीपासून दूर राहणार, जंगलामध्ये राहणार आणि बुद्धिझमचा अभ्यास करणार. त्या हिशोबाने जे पूर्वी मॉन्क्स होते ते जंगलामध्ये राहायचे. सम्राट अशोकाकडे ते गेले आणि सम्राट अशोकाला त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये आमच्या जी झोपडी असते, जी आम्ही तात्पुरती बांधलेली असते, पावसाळ्याचा जो 3 महिन्याचा जो 4 महिन्याचा काळ असतो त्याच्यामध्ये भिक्खू संघ हा वास्तव्य करायचा जंगलामध्ये एका ठिकाणी. तर त्यांची झोपडी ही तुटून जायची किंवा जे पूर यायचं त्या याच्यामध्ये पाणी साचायचं. तर मग सम्राट अशोकाने काय केलं, सर्वात प्रथम त्यांच्यासाठी 2 लेण्या बांधल्या. बिहारमध्ये जहानाबाद जिल्हा आहे, जहानाबाद जिल्ह्यामध्ये नागार्जुन आणि बाराबार नावाच्या 2 टेकड्या आहेत. त्या 2 टेकड्यावर त्यांनी सर्वात प्रथम 2 लेण्या बांधल्या आणि आजीवक नावाचा जो भिक्खू संघ होता त्याला त्या लेण्या दान दिल्या. आणि तिथून मग ही कन्सेप्ट चालू झाली. लेण्या कोरण्याची जी कन्सेप्ट आहे ती तिकडून चालू झाली. मग सम्राट अशोकाच्या नंतर जे बौद्ध राजे होऊन गेले त्यांनी काय केलं, ते लेणी कोरायचे जंगलामध्ये आणि भिक्खूंना दान द्यायचे. लेण्यांचा तुम्ही जर जिओलॉजिकली अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जेवढ्या पण लेण्या आहेत या ट्रेडिंग रूट्सच्या आजूबाजूला लेण्या आहेत. म्हणजे आता आपल्या पाठीमागून जो रस्ता गेलेला आहे तो पूर्वीच्या काळचा हा प्राचीन बोरघाट, घाटमाथ्यावरचे रोड आहेत. या रोडवरनं पूर्वी व्यापारी लोक आपले तांडे घेऊन जायचे, व्यापाराचे तांडे घेऊन जायचे. आणि म्हणजे घाटावरचे जे व्यापारी होते ते याच रोडनी जायचे. खाली जी नदी आहे उल्हास नदी, त्या नदीमध्ये त्यांच्या बोटी असायच्या. त्या बोटीतनं मग ते लोक पुढचे प्रवास करायचे. मग ही नदी तुमची डायरेक्ट कल्याणच्या खाडीला मिळते, पूर्वी मिळते, आजही लेणी कल्याणच्या खाडीला मिळते. मग इकडनं ते कल्याणच्या खाडी पर्यंत बोटीने प्रवास करायचे, असा त्यांचा मार्ग होता. हे जे व्यापारी होते दिवसा प्रवास करायचे पण रात्रीच्या वेळी कुठेतरी आसरा पाहिजे राहण्याकरता. मग ते व्यापारी या लेण्यांमध्ये वास्तव्य करायचे रात्रीच्या वेळी. त्यांचा जो काय माल असतो तो ते इकडे ठेवायचे. म्हणजे त्याचा फायदा व्यापाऱ्यांना पण व्हायचा. व्यापारी व्यापार करायचे, धन कमवायचे, ते या मॉन्क्सकडे घेऊन जायचे की तुमच्याकडे ठेवत जाताना आम्ही परत घेऊन जाऊ. म्हणजे ह्या लेण्या सांस्कृतिक धन वळणाचे जडणघडण्याच्या फार मोठ्या केंद्रबिंदू होत्या. तर अशी ही मोस्टली कन्सेप्ट होती पूर्वी. आणि ही कन्सेप्ट इसवी सन पूर्व 9व्या शतकापर्यंत कायम होती. 9व्या शतकापर्यंत आपण बघाल की कांडेनी लेणीवर 9व्या शतकापर्यंत खोदकाम झालेलं आहे, लेणी बांधण्याचं काम झालेलं आहे. 9व्या शतकानंतर बुद्धिझमला एक गळती लागली की बुद्धिझम या भारतातनं लोप व्हायला लागला. सम्राट अशोकाचा जो नातू होता राजा बृहद्रथ त्याचा वध केला पुष्पशुंग मित्रांनी आणि बुद्धिझम तिथून नष्ट व्हायला सुरुवात झाली. सर्वात प्रथम 1830 मध्ये विष्णू शास्त्री नावाचे एक्सप्लोरर होते, त्यांनी ही लेणी शोधून काढली. त्यानंतर त्यांनी मुंबईचे जे गव्हर्नर होते लॉ म्हणून, ब्रिटिश गव्हर्नर, त्यांना सांगितलं, ते इकडे आले, त्यांनी या लेणीची नोंद करून घेतली 1830 मध्ये. त्याच्यानंतर 1870 मध्ये जेम्स आणि फर्ग्युसन नावाचे आर्किओलॉजिस्ट होते, त्यांनी या लेणीची नोंद त्यांच्या पुस्तकामध्ये केली. टेम्पल केव्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्या पुस्तकामध्ये या लेणीची तुम्हाला पुढे डॉक्युमेंटेशन केलेलं दिसेल. त्याच्यानंतर एस नागाराजू आणखी भरपूर आर्किओलॉजिस्ट आले, त्यांनी नवीन माहिती आहे या लेणीविषयी त्यांनी जास्त. आता बर्गीस आणि फर्ग्युसननी जे केलं त्याच्याही ऍडव्हान्स पुढे जाऊन नागाराजूनी या लेणीविषयी माहिती केली. म्हणजे ऍडव्हान्स काय केलं तर त्यांनी ते लोक काय करायचे, बर्गीस आणि फर्ग्युसन जेव्हा यायचे तेव्हा त्यांचा पूर्ण टीम असायची, ड्राफ्ट्समन लोकांची टीम असायची. ते यायचे, इथे महिना राहायचे आणि लेणीचा खडा पिंजून काढायचे. त्याचा लेंथ, डायमीटर काय, लेणीचा लांबी रुंदी असं आणि पूर्ण चित्र काढायचे. ते तुम्ही जर जेम्स फर्ग्युसनचं टेम्पल केव्स ऑफ इंडिया पुस्तक वाचाल तर या लेणीचं त्यांनी रेखाटलेलं चित्र तुम्हाला भेटेल, हाताने रेखाटलेलं
चित्र तुम्हाला भेटेल, प्रॉपर डायमेन्शन भेटेल. तिथे शिलालेखाचं डॉक्युमेंटेशन ते करायचे. तर असं त्यांनी डॉक्युमेंटेशन टेम्पल गेट्स ऑफ इंडियामध्ये करून ठेवलेलं आहे. तर ही जे लेणी क्रमांक 1 हे चैत्यगृह बोलतो आपण त्याला. हे मेडिटेशन हॉल पण बोलतात त्याला. इथे काय करायचे, पूर्वी मेडिटेशन केलं जायचं. तर मेडिटेशन करायचे तर का करायचे, तर इथं तुम्हाला जो दिसतो तर समोर चैत्य स्तूप आहे. त्या चैत्य स्तूपासमोर मॉन्क्स लोक बसून मेडिटेशन करायचे. आता ते मेडिटेशन स्तूपाचं तुम्ही बघाल, आता स्तूपावरनच आपल्याला कळतं की हा थेरवादी लेणी आहे. तर त्या हार्मिकेमध्ये जे अरहंत मॉन्क्स आहेत, त्यांच्या ज्या पवित्र अस्थी ठेवलेल्या आहेत, त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये काम केलंय, त्यांना वंदन म्हणून आम्ही स्तूपासमोर बुद्ध वंदना घेतो. बाकी त्याच्या पाठीमागे कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचं की त्या पाठीमागे की बाबा स्तूपाला वंदन केलं तर आम्हाला लॉटरी लागेल किंवा आम्हाला देव पावेल, असं काही नाहीये. बुद्धिझम मध्ये मुळात देवाला सारच नाहीये. बुद्धिझमच्या कन्सेप्टमध्ये हे बसतच नाहीये. तर आता आम्ही जे स्तूपासमोर वंदना घेतली, तर त्या ज्या हार्मिकेमध्ये जे पवित्र धातू अस्थी होत्या अरहंत मॉन्कच्या, त्यांना वंदन आम्ही केलं. बुद्ध वंदना घेऊन आम्ही त्यांना वंदन केले की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे लोककल्याणासाठी काम केलं, तुम्ही जे प्राणी मात्रांसाठी जे काम केलं, त्या कामाचं तुम्हाला दिलेली श्रद्धांजली म्हणून आम्ही तिथे वंदना घेतली. ओके. तर हा आहे चैत्यगृह. त्या चैत्यगृहामध्ये पूर्वी 32 पिलर्स होते. आता तिथे मोठे 6-7 पिलर राहिले. इथे सुद्धा तुम्ही दिसताय पिलरचे पडलेले तुम्हाला अवशेष दिसतील. तर आपल्यासोबत लेणी संवर्धक आहेत. तर आपलं नाव? विकास धनवे. तर मला आपल्याला एक विचारायचं आहे, लेणीमध्ये ही स्तूपाची निर्मिती ही गोलच का केली गेली? त्याच्या पाठीमागे बुद्धिझम मध्ये एक इतिहास आहे. बुद्धिस्ट साहित्यामध्ये एक माहिती सांगितलेली आहे की प्राचीन काळी जेव्हा बुद्ध अस्तित्वात होते, त्यावेळेस बुद्ध एका वनामध्ये मेडिटेशन करत होते, तपश्चर्या करत होते. आणि त्यांच्या तिथून काही वाटसरू किंवा व्यापारी तिकडनं चाललेले, त्यांचं नाव तपस्सू आणि भल्लिक हे चाललेले. तर त्यांनी बघितलं अरण्यामध्ये एक साधू कोणतरी मेडिटेशन करतोय, आपण त्यांना जाऊन वंदन करू आणि त्याच्याकडनं आपण 4 ज्ञानाच्या गोष्टी शिकून घेऊ. म्हणून ते आले, बुद्धांना वंदन केलं. त्यांनी त्यांच्याजवळचं भात आणि मध अर्पण केलं. त्याच्यानंतर बुद्धांनी त्यांना धम्मदेशना दिली आणि बुद्धांची धम्मदेशना घेऊन ते एवढे प्रभावित झाले की ते बोलले की आता आम्ही आमच्या गावाला जाताना की अशी व्यक्ती आम्हाला भेटलेली की तिने आमचं मतपरिवर्तन केलं किंवा आमचं खूप त्याने आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, तर तुमची आठवण म्हणून तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. मग बुद्धांनी काय केलं की बुद्धांनी त्यांच्याकडे चिवर होतं, त्या चिवराची घडी घातली. त्या घडीवर त्यांच्याकडे जो भिक्षापात्र होतं तो भिक्षापात्र उलटा ठेवला आणि असा दंडक पकडला आणि त्या भिक्षापात्रामध्ये त्यांनी त्यांचा एक केशधातू दिला आणि तो त्यांना भेट स्वरूपात दिला. आणि याचीच आठवण म्हणून ज्यावेळेस स्तूप कोरण्यात आला, तर जे मॉन्क्स होते त्यांनी हा अशा प्रकारचा स्तूप डिझाईन केला. तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, याला त्या स्तूपाचा जो खालचा भाग आहे त्याला जोता किंवा पाया बोलतात. त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला मेधी बोलतात. आता हा पाया दुसरा तिसरं काही नसून बुद्धांनी जी घडी घातलेलं ते चिवर असावं असं अभ्यासक सांगतात. त्याच्यानंतर हा जोता आणि जोताला चिटकून मेधी असते. मेधीच्या वरती एक वेदिका पट्टी असते, म्हणजे रेलिंग हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनची रेलिंग असते. इथे ती कालांतराने नष्ट झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बघाल की हे अंड आहे. तर मगाशी जसं मी म्हटलं की चिवराच्या वरती उलट भिक्षापात्र पकडलेलं, त्या भिक्षापात्राचं रिफ्लेक्शन म्हणजे हे अंड तुम्हाला दिसेल. ओके. त्याच्यानंतर काय तर हार्मिका आहे आणि हार्मिकाच्या वरती पूर्वी तुम्ही बघा तर छत्रावली असायची, छत्री असायची. आता ती नष्ट झालेली आहे. आणि ही जी हार्मिका आहे ती पोकळ असायची, म्हणजे तिला 1x1 किंवा 2x2चा आतमध्ये होलो स्क्वेअर असायचा आणि त्या होलो स्क्वेअर मध्ये अरहंत मॉन्क्स जे असायचे त्यांचे धातू अस्थि धातू त्यामध्ये ठेवले जायचे. जसे बुद्धांनी त्यांचं केश धातू दिलेले येतात त्याच्यामध्ये ठेवलेले, तसे जे अरहंत मॉन्क्स जिथे राहत होते मेल्यानंतर त्यांचे अस्थि धातू त्याच्यामध्ये ठेवले जायचे. आणि म्हणून अशा प्रकारे या स्तूपाची निर्मिती झाली, जसं बुद्धिझम साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तो हार्मिका पूर्णपणे नष्ट झालेली आहे. तर याच्यामध्ये सुद्धा त्याला फार पूर्वी मॉन्क्स लोकांचे अस्थि धातू असावेत असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत ज्येष्ठ लेणी संवर्धक अनिल जाधव सर आहेत. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण किती वर्षापासून लेणी संवर्धकाचं काम करता? सर्वांना जय भीम.
आज मला वाटतं बुद्धम जाधव आपण म्हणजे खूप वेळा बोलला की आपलं तुमचे इंटरव्ह्यू घ्यायचे वगैरे, पण आज कसा वेळ ते काढून आपण बोलतोय. तरी तसं जर म्हटलं तर 2010 पासून 14 पर्यंत कंटिन्यू लेणीवरती म्हणजे लेणी फक्त बघायचं जायचं फिरायला, परंतु लेणी नक्की काय तर 2014च्या नंतर काय 2014 नंतर कंटिन्यू यायला सुरुवात केली लेणीवरती. तर मला अजून एक विचारायचं होतं, लेणी संवर्धन जेव्हा तुम्ही सुरुवात केली किंवा आताही लेणी संवर्धनचं काम करता, त्याच्यामध्ये कोणतं कोणतं काम तुम्ही त्याच्यामध्ये करता लेणी संवर्धनच्या कामामध्ये? तर लेणी संवर्धनाचं काम म्हटलं तर आता तुम्ही प्रत्यक्ष येताना पाहिलंच आहे तुमच्या व्हिडिओ शूटमध्ये, म्हणजे दगडी वाचून म्हणजे जे लेणी प्रेमी आहेत किंवा पर्यटक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, लेणीकडे येण्यासाठी लेणीसाठी इजा होऊ नये. कारण की एखादी चूक जरी झाली त्यामध्ये तर त्या लेणीला दोष भेटतो. मग त्यामुळे ते आम्हाला लेणीची काळजी घ्यावी लागते. त्याशिवाय दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करत असतो. मला वाटतं गेल्या वर्षी तुम्ही तो पाहिलं आहे ते, ज्यावेळी आम्ही जवळ झाडं लावली तर कारण काय जंगली झाडं शक्यतो मरतात, त्यामुळे आम्ही जवळ लावलं. म्हणजे समोर जर घर असेल तर पाणी वगैरे टाकतो. दुसरी गोष्ट असं नाही की बाबा आपण इथे काम करतो, कांदिवलीत सुद्धा आम्ही फार पूर्वी लेणी संवर्धनाचं काम केलं आहे. इथं मी स्वतः 2 दिवस सिक्युरिटीचं काम करून ते दारूच्या बाटल्या, रमच्या बाटल्या, अजून तुम्हाला सांगतो अजून ते गोवा गुटख्याची पॉकेट वगैरे पकडली तिथे. बऱ्याचशा लोकांना जे अनैतिक संबंध जे संबंध होते त्या कपल लोकांना सुद्धा बघितलं आणि मारलंय सुद्धा ते. त्याशिवाय काही चांगले उच्च शिक्षित लोक जे आहेत की लेणीमध्ये लग्नी करत होते त्यांना ती लेणी सुद्धा धुवायला लावले. कोंडिवटी लेणीमध्ये सिक्युरिटी गार्ड सुद्धा कामावरनं काढलेलं आहे. कान्हेरी मधल्या पण 3-4 लोकांना कामावरनं काढलंय का तर हे आमचं श्रेय, कारण की ही आमची अस्मिता आहे. बुद्ध लेणी आमच्या अस्मिता आहे. आम्ही खरोखर जर लेणी संवर्धक असेल किंवा लेणी प्रेमी असेल तो या अशा चुकीच्या गोष्टी करू देत नाही. खरं तर लेणी संवर्धनाचं काम आहे ते भारतीय पुरातत्व विभागाचं काम आहे. त्यांनाच हे काम करायचं आहे. लेणीकडे येण्याचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित करायचा आहे. लेणीवरती जे मधमाशीचे पोळे आहेत ते साफ करायचे आहे. लोकांना लेणीकडे येण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी भारतीय पुरातत्व विभागाला घ्यायची आहे. पण भारतीय पुरातत्व विभागाकडे लक्ष देत नसून त्याच्यामुळे आपल्यातलेच काही जे लेणी संवर्धक आहेत ते पुढे येऊन लेणीकडे येण्याचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित करत आहेत. लेणीकडे येण्यासाठी जी पण लोकांना अडचण होते, रस्ता असेल, आता आपण बघितलं की आपले जे लेणी संवर्धक आहेत त्यांनी मोठमोठे दगड उचलून त्या रस्त्याच्या बाजूला केले. त्याच्यात तिथे मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये ते दगड टाकून तिथली पायवाट व्यवस्थित केली. तर हे सगळं काम भारतीय पुरातत्व विभागाचं आहे, पण ते लक्ष देत नसून त्याच्यामुळे आपल्यातलेच काही लेणी संवर्धक पुढे येऊन असं महत्वाचं काम करताना आपल्याला दिसून येत आहे. तर लेणी संवर्धक मध्ये जे नवीन पिढी आहे त्यांनी देखील लेणी संवर्धक मध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर लेणी संवर्धक मध्ये काय काय काम असतं तर त्यांनी काय काय काम केलं पाहिजे त्यांना काय सांगाल? बघा कसं माहित आहे, महाराष्ट्रातले काही अशी लोक आहेत आपली की ती फक्त अपडेट घेतात आणि अपडेट घेऊन ती पुरातत्व विभागाशी भांडतात. मेलच्या माध्यमातून असू दे किंवा आरटीआयच्या माध्यमातून असू दे, आणि ते काम करत असताना पुरातत्व विभागाला ते काम करत. अशी काही आपली एक टीम आहे महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, त्यांना आम्ही शो ऑफ करू शकत नाही. समजलं का? ते सगळं अंदर की बात म्हटलं तरी हरकत नाही. आता जसे तुम्हाला एक्झाम्पल देतो, ज्यावेळी आम्ही ठाणा बुद्ध लेणीला गेलो होतो त्या ठाणा बुद्ध लेणीला त्या स्तूपा गॅलरी होत्या. स्तूपा गॅलरीवरती आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी त्याच्यावरती नावं लिहिली होती. ती नावं आम्ही बघितली, ते अपडेट घेतली आणि आमच्या लोकांना पाठवली. 2 दिवसामध्ये ती नावं पुसली गेली. 2 दिवसात. हे पुरातत्व विभागाचे आमचं सक्सेस आहे, हे आमच्या टीमचं सक्सेस आहे आणि ती टीम आमची कार्यरत आहे. अशा जागेवरती आम्ही काम करतो. म्हणजे तुम्ही फक्त पर्यटक म्हणून जाऊ नका, तर त्या लेणीची जे आहे ते अपडेट द्या, ते अपडेट घ्या आणि आमच्याकडे द्या. पुरातत्व विभाग कसं काम नाही करता ही जबाबदारी आमची, आणि ते काम करायला लावतो. आता म्हणतो 19 जुलैला आम्ही लेणी अस्मिताच्या माध्यमातून मोठं काम करायला घेतलं होतं, आंदोलन केलं होतं आझाद मैदानामध्ये. बरेचसे लेणी सर्व एकत्र आले होते, परंतु काही कारणामुळे ती सुद्धा जे काम करायला होतं प्रायोरिटीवरती कोणाने बुद्ध लेणी ही त्यावेळेला पुरातत्व विभागाने सांगितलं होतं की प्रायोरिटीला आम्ही ही लेणी घेणारा काम करला, पण इथं कोणत्या प्रकारचं काम केलेलं नाही पुरातत्व विभागाने. अजून एकदा पुरातत्व विभागाला दणका देणार मी. पुरातत्व विभागाला ज्यावेळी आमची मिटिंग झाली शेवटची वेळ एकदा पुरातत्व विभागाला सांगितली जर तुम्हाला ठिकाण लागलं असेल तर आम्ही आमच्या धम्मदानातून लेणी आम्ही उभी करू शकतो, तिथे कोणते कामं असतील ते आम्ही करू शकतो. हे पुरातत्व विभागाला पुरातत्व ऑफिसमध्ये जाऊन आम्ही तिथं बोललो, मी स्वतः प्रतिसाद बोललो.
आम्ही पुरवठा वगैरे सांगू शकतो. जर तुमच्याकडे कामं नसेल, तुमच्याकडे पैसा नसेल ना, तर जो लेणी प्रेमी आहे किंवा आमचा जो बौद्ध समाज आहे, तो प्रत्येकाने जरी 1-1 रुपया काढला तरी 6 कोटी रुपये जमा होतात. तो तुम्हाला आम्ही दान देऊ शकतो. तुम्हाला 40 कोटी तुम्हाला पुरवठा विभाग त्यामध्ये देत नसायचं. तर मी अजून एकदा सांगतो, हे कामं लेणी संवर्धनाची कामं झाली पाहिजे. त्यासाठी सर्व समाजही एकत्र आला पाहिजे, सर्व समाजाने गेलं पाहिजे. तरुण पिढी शक्य तरुण पिढीची जास्त गरज आहे. वयस्कर लोकांपेक्षा तरुण पिढी जास्त गरज आहे. कारण की ही मुवमेंट एकट्या तरुण मुलं किंवा म्हाताऱ्या किंवा वयस्कर लोकांची नाही आहे, तर ही मुवमेंट तरुणांची झाली पाहिजे. आणि तरुण जोपर्यंत जास्त लेणीवर तो पण लेणी संवर्धन होणार नाही, असं मला तरी वाटतं. तर अशा लेणी संवर्धकमुळे आपल्याला आज आपल्या लेणी सुरक्षित पाहायला मिळत आहे. पण बघितलं असेल बऱ्याचशा लेण्यांवरती अतिक्रमण झालेलं पाहायला मिळतं. पण आपले जे लेणी संवर्धक आहेत ते ऍक्टिव्ह आहेत, ते काम करत आहेत. त्याच्यामुळे आता ज्या बाकीच्या लेण्या आहेत ते वाचवण्याचं काम करत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या लेण्या व्यवस्थित पाहायला मिळत आहेत. तर आपण देखील कर्जतमध्ये काम करता. कर्जतमध्ये देखील भरपूर लेण्या आहेत. आपण कशा प्रकारे कर्जतमध्ये काम करता? सर तुम्ही सर्वात प्रथम जय भीम. माझं नाव नरेश जाधव आहे आणि मी कर्जतमधलंच लेणी संवर्धक आहे. तर आम्ही तर नेहमी इकडं महिन्याला इथं राऊंड मारतच असतो का इथं काय चालू आहे नक्की, इथं अतिक्रमण कोण करते का काय करते म्हणून. या लेणीवरती आतापर्यंत तर कोणी हायजॅक केलेलं नाहीये. पण एक लेणी होती जी आमच्या नजरेतून म्हणजे आम्ही जायचो तर कधी कधीच आमचं तिथं लक्ष असायचं. ते आंबिवली बुद्ध लेणी आहे, कर्जतमध्ये आंबिवली गावामध्ये. तर आता काही महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा तिथं एक राऊंड मारलेला तेव्हा तिथं एक कोणतं तरी एक स्ट्रक्चर चालू होतं. तर आम्हाला काय सांगण्यात आलेलं का बाबा काहीतरी PWD एक काहीतरी वाट करते का काय करते असं म्हणजे चालू होतं. आम्हाला क्लिअर नव्हतं कोणत्या गोष्टी. तर काही महिन्यांनी आहे ना आमच्यापर्यंत काही आपले ओळखीचे जे लोक होते त्यांनी मला फोटो पाठवला का इथे इथं एक अतिक्रमण चाललेलं आहे आंबिवली लेणीच्या इथं. आणि ते काहीतरी साधारण 50 मीटरच्या आसपास ते स्ट्रक्चर एक चालू होतं. बरोबर. तर आम्ही त्वरित लगेच ASI ला कॉन्टॅक्ट केला आणि ते बोललं का बाबा तुम्ही करता ते का काम तिथं. तर नाही कसं काय कळलं आम्हाला तिथं ते लोक काही काम करत नव्हते. तर आम्ही त्यांना फोटो दाखवले लगेच मेल. आमचे अनिल सर पण होते, विकास धनवे सर पण होते, मी होतो, जितरत्न जाधव पण होते इथून कर्जत मधले. तर आम्ही चौघांनी त्यांना विचार केले का बाबा नक्की हे काय चालू आहे. तर आम्हाला त्याचा पूर्ण एक हे भेटला PWDचा. तर तिथं एक काहीतरी चेंजिंग रूम करतात ते म्हणून. आता मुळात आम्हाला प्रश्न पडलेला तर चेंजिंग रूम बुद्ध लेणीच्या इथे चेंजिंग रूमची काय गरज ऑलरेडी. तर आम्ही त्याचा पूर्ण थोडा खोलवरती एकदम अभ्यास केल्यावरती आम्हाला कळालं का ते चेंजिंग रूमच्या नावावरती तिथं वेगळंच काहीतरी गोष्ट चालली आहे. तर आम्ही त्वरित त्याच्यावरती ऍक्शन घेतलाय. ASI दिल्लीला मेल केले, मुंबईला मेल केले. आम्ही FIR लगेच इकडं कर्जत पोलीस स्टेशनला केली. PWD ऑफिस मध्ये जाऊन त्यांना जाब विचारला त्या गोष्टीचा का 100 मीटर पर्यंत तुम्हाला जर कुणाला शासकीय अधिकारी असेल तरी त्याला पण अधिकार नाही का ते 100 मीटरच्या ह्याच्यामध्ये जाऊन ते कन्स्ट्रक्शन वर्क करू शकतात. टेम्पररी वर्क करू शकतात ते, पण परमनंट वर्क करायला त्यांना कोणालाही अधिकार नाहीये. तसं त्यांनी RCC कन्स्ट्रक्शन मध्ये तिथं वर्क चालू होता, बेस चालू होता. तर त्यांना सांगून सुद्धा त्यांनी तो RCC कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं आणि एक स्लॅब पण टाकून दिलेला. त्यानंतर मग आम्ही जरा जास्तीच ऍक्टिव्ह झालो. त्यांच्या आगेच मग केस फाईल केली. ASI ला पण सांगितलं तर जर तुम्ही करत नसाल तर आम्हाला समजून जाईल का तुमचा पण याच्यामध्ये हात आहे. आणि त्यांच्या मागे लागून लागून RTI तिथं फाईल केला आम्ही. RTI मधली माहिती घेतली त्यांच्याकडनं पण, म्हणजे सगळे पुरावे आम्ही गोळा केले. त्यांच्या आगे PWD ऑफिसरांना पण बोललो का तुम्ही जर तोडत नसाल तर तुमची खुर्ची ती धोक्यात आहे. बरोबर आहे. त्यांना रूल्स दाखवले का रूल्स काय सांगतोय तर तुम्ही इथं करूच नाही शकत. जर शासकीय अधिकाऱ्यांनी जर तिथं मानलं ना तर त्यांचे देखील नोकरी जाऊन त्यांना काही लाखांचा त्यांना फाईन पडणार आहे. त्यांना जेव्हा दाखवल्यानंतर ते घाबरलेच होतात आणि त्वरित त्यांनी ऍक्शन घेऊन ते डिमॉलिश पूर्ण केलं आणि ते डिमॉलिश केलेलं अजूनपर्यंत तिथंच येत. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष घालून त्या लेणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. जर आपल्याला जी सरांनी माहिती दिली, जर आपल्याला तिथला व्हिडिओ बघायचा असेल तो व्हिडिओ आपण तिथला बनवला होता. ज्या ठिकाणी आपण त्या लेणीला भेट दिली त्यावेळेस त्या लेणीचं पायाचं काम चालू होतं. त्यावेळेस आपण तिथे विचारलं की हे काय आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं मंदिराचं काम आहे. तिथे कमानीचं काम देखील चालू होतं. तिथे विचारलं हे कमानीचं काम चालू आहे त्याला काय नाव देणार आहात, त्यांनी सांगितलेलं पांडव लेणी. तर हा देखील मुद्दा आपण आपल्या व्हिडिओमध्ये मांडला होता. त्या लेणीसाठी जवळजवळ 9,72,000 निधी आला होता. त्या लेणीकडे जाण्याचा जो मार्ग आहे, जी पायवाट आहे त्याला बनवण्याचं काम तिथे चालू होतं. त्याच्यानंतर त्या लेणीला कमान देखील बांधली होती.
त्याचं देखील काम तिथे चालू होतं. आणि लेणीच्या समोरच तिथे आपल्याला जे बांधकाम पाहायला मिळत होता, त्यांनी मंदिर जे बांधायला घेतलेलं. आपल्या व्हिडिओ नंतर बरेचसे लेणी समोर तिथे गेले, वकील संघटना गेली, कर्जतचे काही कार्यकर्ते गेले. त्यांनी तेव्हा तिथे विचारलं की हे इथं का आहे, तर काहींना सांगतात की ते समाज मंदिर आहे आणि काहींना सांगतात आहे की त्या नदीच्या किनाऱ्यावरती ते चेंजिंग रूम आहे. तर मला सांगा, कुठला रिसॉर्ट आहे का जे चेंजिंग रूम करायला? तर असे त्या वकिलांना उत्तर देत होते की नदीच्या काठी आम्ही चेंजिंग रूम करतोय. मग आपले जे लेणी संवर्धक होते ते सर आहे, यांनी जे पुढाकार घेतला आणि मग तो स्ट्रक्चर उभा राहिला होता, त्याचे 4 पिलर उभे राहिले होते, वरचा भाग देखील उभा राहिला, तो नंतर पाडण्यात आला. सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी पूर्णपणे फॉलोअप घेतलं आणि ते काम हाती घेऊन जे पण तिथे बांधकाम आहे ते पाडायला लावलं. कोंढाणे बौद्ध लेणीच्या ट्रॅकिंगसाठी आपल्या सोबत काही वरिष्ठ महिला देखील आहेत. ताई, आपलं नाव काय? मीना धनविजय, आपले वय? 52. लेणी ट्रॅक करताना खूप अवघड वाटलं की सोपं वाटलं? कसं आहे चढाई? सुरुवातीला तर थोडा त्रास झाला, पण आता काही वाटत नाही, जाऊ शकतो कुठं पण असं. ज्या काही महिलांचे वय जास्त आहेत त्या देखील हा ट्रॅक करू शकतात? हा, करू शकतात ना, हळूहळू का होईना करू शकतात. ताई, आपलं नाव? सविता चालकुरे, आपले वय किती? 53. जो ट्रॅक आहे हा थोडा काही ठिकाणी अवघड आहे, आपण ज्या ठिकाणी बसलो हा थोडासा या ठिकाणी अवघड आहे, तर त्यांना काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? त्यांना एकामेकाचा सपोर्ट घेऊनच चढावं लागेल ना सर. आणि आपले अशोक वायरडके एवढे चांगले सर आहेत का ते आम्हाला प्रत्येक वेळा सपोर्ट घेऊन चढवतात. परत आपलं नाव सांगा. चंद्रलेखा विष्णू राऊत, आपले वय? 67. आपण हा ट्रॅक करताना आपल्याला मनात कुठली भीती होती का काय? नाही सर, तुम्ही एवढं चांगलं आम्हाला कोऑपरेट केलं की मला भीतीच नाही वाटली आणि पुन्हा पुन्हा मी येणार असं मी माझ्या मनात ठरवलंय. की वरिष्ठ महिला आहेत त्या देखील त्या कोंढाणे लेणीचा जो पाऊण तास ट्रॅक आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. कुठल्याही ठिकाणी त्यांनी ब्रेक न घेता न थकता हा ट्रॅक त्यांनी पूर्ण केलेला आहे. तर आपल्या समाजामध्ये नेहमीच सांगत असतात की लेण्या अवघड साईडला आहे, अडचणी साईडला आहेत, अवघड आहेत, आपल्याला जायला जमणार नाही. तर आपण बघू शकता या महिला आहेत, त्या वरिष्ठ आहेत, त्यांचे वय जास्त आहेत, त्यात येऊ शकतात. तर आपल्यातले लोक जे इतर आहेत, तरुण पिढी आहे, बाकीच्या महिला आहेत, त्या देखील एकदा त्यांनी प्रयत्न करावा, त्या देखील येऊ शकतात. पर्यटकांसाठी महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये अनेक धबधबे आहेत, ज्या प्राचीन लेण्या आहेत, ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पर्यटक फिरायला जाता, त्या ठिकाणी मोजमस्ती करायला जाता. ज्या प्राचीन लेण्या आहेत, किल्ले आहेत, त्यांचा वारसा आपल्याला जपायचा आहे, त्याचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे. तो ऐतिहासिक वारसा आहे, त्याची प्रतिष्ठा आहे, धुळीत मिळणार नाही. प्रत्येक भारतीयांनी याची काळजी घेतली पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.